हाय फ्रेंड, कशा आहात सगळे. मिशोवरनं मी एक वॉलसाठी डेकोरेट करण्यासाठी एक पार्सल मागवलं होतं. ते चालू होतं, त्यालाच अनबॉक्सिंग करत होते आणि हे खूप स्वस्तामध्ये पडले. मी आता न्यू रूम केले, त्यामुळे मला डेकोरेट करण्यासाठी खूप सामान लागतं. मी एक एक आता ऑर्डर करते. हे वॉलसाठी ऑर्डर केले होते आणि 100 रुपयेमध्येच पडले मला. म्हणजे तसं मी कॅश ऑन डिलिव्हरी केले, त्यामुळे मला हे 117ला पडलं. पण खूप छान प्रोडक्ट आहे आणि क्वालिटी पण ह्याची एक नंबरच आहे. मी अनबॉक्सिंग करते आणि मी तुम्हाला त्याच्यामध्ये असं डबल टेप आलं होतं, कारण ते 6 होतं आणि डबल टेप पण आलेलं मस्त असं. मी आता लावून पण दाखवेल तुम्हाला कसं वाटते. स्टेप बाय स्टेप मी लावत होते आणि आम्ही मिशोवरूनच कॉपी करून ती डिझाईन बघत होतो कशी लावायची. आणि माझे जे कॅमेरामॅन होते ना, ते मला सजेशन देत होते की असं कर, असं लाव, असं. फायनली मी असं लावून घेतली. तिथली डिझाईन काय मला आवडली नाही, म्हणून आम्ही अशी मनानेच डिझाईन लावून घेतली आणि मस्त असं त्याचा फायनल लुक आला होता. कसा वाटतो कमेंट करून सांगा. आणि आम्ही बेड बघायला गेलो होतो, त्या दिवशी ते फायनल केलं होतं. आज ते घरी आलं होतं आणि मी घरी नव्हते, ते आलं तेव्हा, कारण वशची तब्येत थोडी बिघडली होती म्हणून मी हॉस्पिटलला घेऊन गेले होते, म्हणून त्याला ते व्हिडिओ नाही घेता आला. आणि हे वशचं आम्ही व्ही बनवलं होतं बेडला तिकडे, त्यामुळेच ते डिलेवरी द्यायला खूप वेळ लावले होते. आणि मस्त असं होतं स्टोरेज वगैरे, त्यामुळे ते आपण सगळे बॅग्स वगैरे जे असं वरती पडतात ते त्यामध्ये ठेवू शकतो. खूप मोठा किंग साईजचा बेड आला होता आणि क्वालिटी पण आम्हाला छान आली. आणि तिथं भिंतीचं मी हे सांगत होते की भिंतीला मला तिथं आमचा फॅमिली फोटो लावायचा आहे मोठा. तोपर्यंत मी आता ते वॉल डेकोर केलेले आणि मस्त असं झोपून सांगत होते. लग्नामध्ये मी बेड वगैरे घेतले नव्हते, कारण माझं लव्ह मॅरेज झालेलं आहे. आत्ता मी एक सामान घेते रूम केले म्हणून. आता मग सगळं आवरले वगैरे, नंतर आता भूक लागली होती संध्याकाळी. हे खालून फालुदा घेऊन आले आणि मस्त असा ड्रायफ्रूट फालुदा घेतला होता. आमच्या इथेच खाली भेटतो आणि छान पण आहे तो फालुदा खायला. मी मस्त एन्जॉय करत होते. त्यांना बोलत होते खा तुम्ही, मग ते बोलले की नाही थंडीचा आता मी गार नाही खाणार. भेटूया अशाच नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.